मान्सून पूर्व पावसाने अद्यापही खेड तालुक्यातील काही भागात हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आता आपण पाहू शकताय की ढग खूप येत आहेत, मात्र पाऊस अद्यापही पडत नाही. आतापर्यंत खेड तालुक्यावरती म्हणावी अशी कृपादृष्टी मेघराजाने केली नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही भागा मागील काही दिवसापूर्वी झालेल्या तुरळक पावसाने शेतकऱ्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. यावेळी त्यामुळे काही भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीही केल्या आहेत, तर शेतीची मशागतही पूर्ण झाली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने ओढ दिल्याने बळीराजाच्या चिंतेत सापडला आहे. पेरणीसाठी सज्ज आहे, मात्र पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत. काळे ढग येत आहेत, वातावरणही पावसाळी होते, मात्र सरी बसरत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता निसर्गाची कृपादृष्टी व्हावी आणि समाधानक पाऊस पडावा अशी प्रार्थना तालुक्यातील बळीराजा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील असलेल्या 3 धरणापैकी कळमोडी धरण परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणामध्ये दमदार पाणी साचलेलं आहे. तर भामा, आसखेड आणि चासकमन धरण परिसरामध्ये पाऊस अद्यापही म्हणावा असा झाला नसल्याने धरणातील पाणी पातळी चिंतेत वाढ करताना आपल्याला दिसत आहे. पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता यामुळे व्यक्त केली जात आहे. पावसाने जर वेळेत हजेरी लावली नाही तर ज्या ठिकाणी भात पेरणी झालेली आहे अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट निर्माण होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी पिकं शेतकऱ्याला घ्यायची आहेत, पावसाळी पिकं, ही पिकं घ्यायलाही खूप मोठी अडचण होणार आहे. LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, खेड, पुणे.